सोलर व्हेकल कॉम्पिटिशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत कळसेकर कॉलेजच्या अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कारने अंतिम फेरीत आता धडक मारली आहे। त्यांच्या या यशाबद्दल मंगळवारी कर्नाळ स्पोर्ट्सचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। अंजुमन इस्लाम टेक्निकल कॅम्पसच्या कळसेकर कॉलेजमधील अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी कार बनवली आहे। इलेक्ट्रिकल सोलर व्हेकल कॉम्पिटिशनच्या वतीने आयोजित आशिया स्तरावरील भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेतील अभियांत्रिकी क्षेत्रातील 110 महाविद्यालयाच्या प्रकल्पांची स्पर्धा यामध्ये रंगली होती। यात कळसेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कारने पहिल्या 3 फेऱ्या जिंकल्यात आणि अंतिम फेरीत धडक मारली आहे। मंगळवारी कर्नाळ स्पोर्ट्सचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील यांनी या विद्यार्थ्यांच्या हातून उत्तम आविष्कार घडण्यासाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कळसेकर कॉलेजच्या टीमने हा जो वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे, मी तर बोलेल फार मनापासून हा प्रोजेक्ट केल्यामुळेच हा प्रोजेक्ट सक्सेस झालेला आहे। आणि सोलरवर कार चालवणे हा पार्टिसिपेंट 3 देश होते आणि त्याच्यात आपला देश आणि आपल्या देशाला सक्सेसफुली मिळालेले आहे। त्यामध्ये मुंबईचं VGTI कॉलेजसुद्धा होतं। ह्याच्यात विशेष करून ज्या टीमने, ज्या सर्व विद्यार्थ्याने तन मन धन अर्पून ही कार बनवलेली आहे आणि त्याबद्दल त्यांनासुद्धा शुभेच्छा। तुमचा प्रोजेक्ट यशस्वी हो आणि मोठ्या कंपनीने हा प्रोजेक्ट तुमचा हाती घेऊन सोलरवर चालणारी वर्ल्ड क्लास कार अशी तुमच्याकडून लोकांना भेट हो ही प्रार्थना करतो आणि तुम्हाला मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। 25 मार्च ते 29 मार्च दरम्यान भोपाळच्या RMP रेसिंग ट्रॅकवर अंतिम फेरी रंगणार आहे।